पालकर यांच्या वतीने सुद्धा आणि कांचन पालकर यांच्यासाठी 2000 रुपयाचा बक्षीस आलेला आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आप्पा दादा या समोर. बक्षीस वितरण सोहळा चंद्रकांत पाटील केबाले ग्रामस्थांच्या वतीने, हा केबालेचे जे ग्रामस्थ आहेत, नेरे गावातील ग्रामस्थ बोनशेत सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. चला सामनावीर ते आपण वितरित करणार आहोत. आप्पा दादा या. आप्पा शेठ जमदाडे आपण समोर बसायचे आहे. उमेश आहेत आमचे. कांचन पालकर या. इमिजिएटली आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू, कारण खूप उशीर झालेला आहे. हा 6 संघ समोर यायचे बघा. तर सर्वप्रथमतः उत्कृष्ट या स्पर्धेचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक इथे दिलं जाणार आहे आणि या सामन्याचा पारितोषिक जात आहे सुजल. आणि सुजलला सामनावीर हा किताब वितरित करण्यासाठी आम्ही सन्माननीय नितीन जोशी या नितीन जोशी यांना आम्ही ते आमंत्रित करतो. माजी सरपंच शशिकांत गायकर आपले स्वागत आहे. नितीन जोशी याचे आपण स्टेजवर या. आपण नितीन माले आपण स्टेजवर या. स्वप्नील पाटील, राज गायकर, बोनशेत क्रिकेट संघातील काही प्रतिनिधी असतील आपण या. चला या. नितीन जोशी यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजल याला सामनावीर किताबाने गौरव केला जाईल. संघाचं नाव आहे स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल. सुजल ठरतो या सामन्याचा सामनावीर आणि त्याला सन्माननीय 40+ क्रिकेटर नेरे नितीन दादा जोशी यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव केला जात आहे. तुळशीराम डांगरकर केवाले आपण या स्टेजवर आपले स्वागत आहे. त्यानंतर उत्कृष्ट शतरक्षकाचं पारितोषिक इथे दिलं जाईल आणि ज्यांनी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने 7 झेल आणि एका फलंदाजाला खऱ्या अर्थाने बघा 7 झेल ज्यांनी पकडलेला आहेत तो खेळाडू ठरतो या सामन्याचा सर्वोत्कृष्ट या स्पर्धेचा शतरक्षक. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय कृष्णा गायकर केवाले आणि रोहिदास पाटील या आपल्या शुभ हस्ते. कृष्णा गायकर, रोहिदास पाटील या आणि रोहिदास म्हात्रे आपण याच्या समोर. रोहिदास म्हात्रे, कृष्णा गायकर यांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट शतरक्षकाचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वोत्कृष्ट शतरक्षक ठरत आहे. संघाचं नाव आहे स्कायरा 11 क्रिकेट संघ न्यू यंगस्टर वाल आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक ठरतो हरिभक्त परायण श्री घनश्याम पाटील. हा समीर दादा पाटील आपण स्टेजवर यावं. समीर दादा या. वहाल समीर दादा आपण स्टेजवर यावं. आणि भूमी इंडिया सन्माननीय भूमी इंडियाचे सर्वेसर्वा समीर पाटील नेरे आपण या. निश्चित स्वरूपात बघा आमचे रोहिदास म्हात्रे, कृष्णा गायकर यांच्या शुभ हस्ते आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू इथे निश्चित स्वरूपात शतरक्षक ठरलेला आहे घनश्याम पाटील याचा गौरव करण्यात आलेला आहे. कूलर आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत. ज्याने कूलर आम्हाला पुरस्कृत केलं त्याचं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. विजय शेठ टागोर आकुर्ली आपण स्टेजवर यावं आपले स्वागत आहे. यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपण इथे जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो शशिकांत गायकर. संपूर्ण टीम बघा केवले या. शशिकांत गायकर माजी सरपंच तुमच्या समेत नितीन माली सर्वांनी यायचे आहे बघा समोर. हा विलास चोरगे माजी सरपंच वाकडी आणि विजय भालेकर साहेब स्टेजवर यायचे आहे. समीर पाटील भूमी इंडिया या नेरी आपण सर्वांनी यायचे आहे. बक्षीस वितरण सोहळ्याकरता आणि हे केवालेचे आमचे सर्व सेलेदार आहेत त्यांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक दिलं जाईल. स्पोर्ट्स सायकल आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत समीर शेठ घोडिंदे. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट इथे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने बघा गोलंदाजाच्या रेसमध्ये 3 गोलंदाज होते. प्रसन्न, कनकेश आणि हिमांशू. परंतु अवरेजची जर आपण विचार केला
या स्पर्धेमध्ये ज्यांनी 4 षटक हाताळले 17 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा स्कायरा 11 शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो प्रसन्न. या 40+ प्रसन्न याच्या बघा या 40+ छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघाचा प्रसन्न ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. आणि याचे पुरस्कार त्या स्पोर्ट्स सायकलचे समीर शेठ घोडिंदे चिंद्रन. अभिनंदन निश्चित स्वरूपात प्रसन्न दादा. यानंतर आमचे आदरणीय यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक ते वितरित केलं जाईल. आणि या पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय आमच्या या मैदानाचे मालक रामदादा जामदाडे, विजय शेठ ठाकूर आणि भुर्याबाई याचे आहे. या विजय शेठ ठाकूर या त्रिवेणी संगमला आम्ही ते आमंत्रित करतो सर्वात. आणि रामदादा जमदाडे या मैदानाचे मालक आहेत. त्रिवेणी संगम विजय शेठ ठाकूर या समोर आणि भुर्याबाई या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये ज्याने 107 धावा कुठून काढल्या खऱ्या अर्थाने आणि मालिकावीरच्या रेसमध्ये सुद्धा प्रथमतः तो ॲग्रेसर मध्ये पाहिलं गेलं त्याच्याकडे सर्वोत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये 107 धावा कुठून काढणारा संघाचं नाव आहे स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो धनेश गवते. चला धनेश अभिनंदन करा मित्रांनो. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार तटून संघाला विजय संपादित करून दिलं. या रामदादा कुठले चंद्रकांत पाटील. चंद्रकांत आपण याच्या समोर राम म्हात्रे यांना आम्ही आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते धनेश गवतेला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक देऊन गौरव करावा. आपण इथे पाहतो सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी इथे स्पोर्ट्स सायकल आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत समीर शेठ घोडिंदे चिंद्रण यांनी पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वागडे यांच्या वतीने अभिनंदन करतो. यानंतर स्वतंत्र पालकर आणि किशोर पाटील वडवली यांना आम्ही आमंत्रित करतो. रुपेश फुलोरे असतील भोकरपाडा आपण स्टेजवर या. आणि सर्व यानंतर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक इथे वितरित केलं जाईल आणि त्यासाठी कॅश स्वतंत्र पालकर याच्या स्टेजवर आणि किशोर भाऊ 6व्या क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे. रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य ग्रामस्थ मंडळ चषक ज्यांची नावं आता आम्ही इथे अनाउन्समेंट केली बघा. किशोर पाटील वडवली आणि स्वतंत्र पालकर केवाले या आपल्याला इथे नामदेवच्या जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते वतीने आमंत्रित करण्यात आलेला आहे. चला रोहिदास म्हात्रे शशिकांत खुडले यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या सन्माननीय शशिकांत दादा खुडले या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल आणि संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये. भव्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. तर इथे स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे ठरतो 6व्या क्रमांकाचा मानकरी. या अजित सर्वांचं अभिनंदन. आमचे चला अभिनंदन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आमचे साई बोरेलचे ओनर्स
अनिलदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ नेरे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक अनिल शेठ पाटील. मित्रांनो, ज्यांना आम्ही खऱ्या अर्थाने संत वाहणारी नदी म्हणतो, मोठे आर्थिकदृष्ट्या उद्योजक आहेत, परंतु कधीच खलखलाट मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत नाहीये, म्हणून त्यांना आम्ही संत वाहणारी नदी याची उपमा दिलेली आहे. सन्माननीय रोशन पाटील वहाल यांना आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो. रोशन पाटील, आपण यावं, आपले स्वागत आहे. यानंतर स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आणि 5व्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय रोशन पाटील वहाल. रोशन दादा या आपण. रोशन पाटील वहाल, सन्माननीय निखिल दादा जमदाडे या मैदानाच्या मालक. मित्रांनो, आज संपूर्ण तालुक्यामध्ये खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही आहेत, परंतु आप्पाशेठ जमदाडे, कृष्णाशेठ जमदाडे, नामदेवशेठ असतील, तुमचा आभार व्यक्त करावे लागेल की हे स्वतःचं होम ग्राउंड प्रथमच आपल्याला पनवेल तालुक्यामध्ये बघायला मिळतो. या निखिल दादा आपण या मैदानाचे मालक आहात आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज पोटी प्लस क्रिकेट संघ नेरे. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी. निखिल दादा जमदाडे, होम ग्राउंड, स्वतःचा मालक, या खऱ्या अर्थाने मालकी हक्काचं मैदान असणाऱ्या एका ऑर्गनायझर कमिटीच्या प्रतिनिधीच्या शुभ हस्ते इथे नेरे पोटी प्लस. या नितीन दादा आणि रोशन पाटील वाल या. रोशन, आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करू. या संपूर्ण बघा आमचे नितीन जोशी, मग काश्मीर से कन्याकुमारी, हर घर घर में है पहचान हमारी, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. 5व्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे 25,000 रुपये आणि भव्य ग्रामस्थ मंडळ चषक ट्रॉफी. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये पोटी प्लस क्रिकेट संघ नेरे यांचं आपण इथे अभिनंदन करूया. सर, यानंतर 5व्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित केले जाईल, परंतु तत्परी वितरित करण्यासाठी माजी सरपंच, माजी उपसरपंच विलादादा चोरगे या स्टेजवर. विलादादा चोरगे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत या, मेघनाथ पाटील यांचे बंधू. चंद्रकांत दादा आपण याचे आहे. चंद्रकांत पाटील, त्यानंतर सन्माननीय राम म्हात्रे, राम म्हात्रे या आपण या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते इथे 5व्या क्रमांक निश्चित स्वरूपात 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे वितरित केली जाईल आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे 80-85 धनंजय दादा पाटील आई गावदेवी एंटरप्राइजेस वागडी यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे मरियाई 8085-11 केवाले क्रिकेट संघ ठरतो 4थ्या क्रमांकाचा मानकरी आणि संघासाठी कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य वा आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी. या केवाले क्रिकेट संघ आमचा त्रिवेणी संघ पाहतो. सन्मान्य माजी उपसरपंच विलादादा चोरगे, राम म्हात्रे, चंद्रकांत पाटील, मेघनाथदादा पाटील यांचे बंधू या त्रिवेणी संघाच्या शुभ हस्ते इथे केवाले क्रिकेट संघाला या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक देऊन केवाले क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात येत आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे मर्याई 8085-11 इथे केवाले क्रिकेट संघ आणि यानंतर तृतीय क्रमांक पारितोषिक इथे वितरित केले जाईल. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी भूमी इंडिया समीर शेठ पाटील नेरे यांना आम्ही आमंत्रित करतो. समीर दादा या. आणि नेरे दमदार नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर समीर दादा, एकच वादा समीर दादा या. समीर दादा पाटील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि अतिश जमदारी आपण थांबायची इथे.
चलिया समीर दादा पाटील, आतिश जमदाडे आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आणि भरत पाटील. भरत दादा या. भरत पाटील आपण याचे आहे. आतिश जमदाडे आणि समीर पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते तृतीय क्रमांक वितरित केले जाईल आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे न्यू यंगस्टार क्रिकेट संघ बोनशे. चला या इथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे न्यू यंगस्टार बोनशेत क्रिकेट संघ. या आमचे आतिश जमदाडे, भरतदादा पाटील आणि सन्मान्य समीर दादा भूमी इंडिया बिल्डर्स या तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायची आहे. आतिश याचे पुढे आतिश जमदाडे, भरतदादा पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत. बोला आई गावदेवी माता की, बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. विजय असो. सर यानंतर द्वितीय क्रमांक पारितोषिक वितरित केले जाईल. स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी स्वरा एंटरप्राइजेस उमेश दादा पवार, सन्माननीय रामदास कुडले. चला उमेश या द्वितीय क्रमांक. शशिकांत गायकर माजी सरपंच केवल या आपण यावं. तर रामदास कुठले आहेत. त्यानंतर संजय चोरगे, संजय दादा या. संजय चोरगे या आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधींच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांक ट्रॉफी ते वितरित केले जाईल आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे यजमान आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ वागडी. सन्माननीय आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे सन्माननीय बालूशेठ मात्रे, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. बालू पवार आमचे असतील. आणि त्यानंतर चला अभिनंदन केवाले क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. आमचे स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय श्री स्वरा एंटरप्राइजेस उमेश पवार यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केले जात आहे. त्यानंतर प्रथम क्रमांक इथे ट्रॉफी वितरित केल्या जाईल आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालूशेठ पवार, तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. बालूशेठ या त्यांच्या माध्यमातून आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आता खऱ्या अर्थाने बघा त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या याच मैदानामध्ये गोवा ट्रिपसाठी 30,000 रुपयाचं रोख रक्कम त्यांनी आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघाकडे सुपूर्द केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. प्रथम क्रमांक ट्रॉफी वितरित करण्यासाठी वाकडी गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच सौभाग्यवती आज कुंदाताई बालू पवार इथे उपस्थित नाहीये, परंतु हा मान आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने सरपंच बालूदादा पवार यांना दिला जातो आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघाचं नाव आहे स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल. होऊन जाऊन दे चॅम्पियन सॉन्ग.
चला सॉन्ग चालू ठेवायचे आहे. Michael Jordan, Obama, a champion man. या ट्रॉफीसाठी आम्हाला योगदान देणारे संदीप दादा पाटील माजी सरपंच, त्याचबरोबर मंगेश पाटील माजी उपसरपंच, नामदेव जमदाडे साहेब, तुम्हा त्रिवेणी संगमचा मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि वहाल क्रिकेट संघाचा मनपूर्वक अभिनंदन. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. चला तत्पूर्वी मालिकावीर आपण जाहीर करण्यापूर्वी इथे सन्मान केला जाईल. नितीन दादा जोशी, नितीन जोशी या समाजसेवक मित्रांनो निश्चित स्वरूपात आपण पाहतो. चला नितीन जोशी वृद्धाश्रम खऱ्या अर्थाने बघा, वयोवृद्धांना खऱ्या अर्थाने, अनाथांना खऱ्या अर्थाने आसरा देण्याचा, आश्रय देण्याचा काम, आधार देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अविरत सेवा उपलब्ध झालेली आहे ते सन्मान्य नेरे क्रिकेट संघाचे 40+ क्रिकेटर नितीन जोशी साहेबांचा यथोचित सन्मान ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने केला जाईल. या नितीन जोशी चांगली सेवा आहे तुमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे आपण सेवा करता. अनेकांना आधार देण्याचा, वृद्धांना आधार देण्याचं काम तुमच्या माध्यमातून सातत्याने ही सेवा अविरत राहिल्याबद्दल आपलं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत इथे केलं जात आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब सर आणि त्याचबरोबर सरपंच बालूदादा पवार यांना मी विनंती करतो. नितीन दादा, हा सन्मान आहे, हा गौरव आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या दातृत्वाचा आणि हा सन्मान आहे तुम्ही दिलेल्या समाजसेवेचा, समाजाला दिलेल्या योगदानाचा हा सन्मान इथे मात्र होत आहे. चला या तिन्ही पंच एकत्रित या, तिघांचा एकत्रित सन्मान करू. शांडी आमचे जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार शांडी पालकर यांचा यथोचित सन्मान केला जाईल. लाईव्ह प्रसारण WTC. अरे बरी पब्लिक, तुम्हाला का असं वाटतं नामदेव शेठ यांचे जमदाडे माजी सरपंच यांचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? कमॉन, टाळ्या वाजवा, टाळ्या. मित्रांनो, नामदेव शेठ 40+ आहे, पण तुम्हाला आता वाटतं 40+ला पण यांनी प्राधान्य दिलंय. मी मानतो त्यांना. का? कारण काय माहिती आहे का? अरे 40+ पण खेळतात पण त्यांचा फिटनेस असतो. तुम्ही पण का 40+ होणार, पण तुम्ही नामदेव शेठला विसरू नका. हे माझं आव्हान आहे. पण आता तुम्हाला जेवण आहे, पण तुम्ही अंपायरची कधी उद्धत घालू नका. अंपायर नसेल ना, तुम्हाला वाटतं आम्ही काय आहेत, आम्ही कोणा कट लागली ना लागली सांगता काय, तुमचं प्रेक्षक असतात. कट लागली ती तुम्ही 4 बॉल ओकता, नंतर प्रेक्षकांना 10 रुपये येतात
माझी 4 बॉल उकलं सांगत नाही काय 4 बॉल तर उकले ते सांगत नाही माझी कट नव्हती लागली अरे असा नसतो अरे अंपायरची इज्जत करा हा इंटरनॅशनल अंपायर चुकतात तुम्ही त्यांना काय करणार बंदूक घेऊन जाल का फायरिंग करणार का अरे कॉमेडर असतात महागुरू असतात त्यांचा मग कार्यक्रम असतो काय नामदेशाची टुर्नामेंट आहे त्यांचं लक्ष असतं आता एक मीटर चालता काय कॉमेडीचं लक्ष नसतो असा नसतो अरे मॅच ठेवणं म्हणजे तुम्ही पण खेळतात ठेवून दाखवा खेळाडू सर्व तुम्ही असं ठेवून दाखवा तुम्हाला समजून मॅच ठेवणं म्हणजे काय असतं अंपायर कोण असतात आणि कॉमेंटर कोण असतात असं नाही होत अरे तुम्हाला भेटतो संधी तुमचा फायदा उठवा अरे सन्मान करा ज्यांनी आयोजन ठेवले जे कॉमेडीचा जे अंपायर असतात त्याचा सन्मान करा अरे तुम्हाला भेटतो छान नाही एक काम करा ना तुम्हाला वाटते ना असा का अंपायर चुकतात तुमचे स्वतःचे अंपायर आहे ना पैसे भरून मग समजेल तुम्हाला डिसिजन ना पटत नाही ना तुझं स्वतःचा अंपायर आहे ना असं काय बोलता तुम्ही अंपायर चुकला अंपायर अरे चुकतच माणूस आहे तो देव नाही तो चुकणारच इंटरनॅशनल अंपायर चुकतात अरे तुम्ही सन्मान करा ना काय फरक पडतो धन्यवाद सँडी पालकर आमचे उत्कृष्ट पंच जिल्हा सल्लागार पंच कमिटी यानंतर इथे WTC या आणि सानिया DJ ऑपरेटर या तुमचा सन्मान केला जाईल त्यानंतर आमचे समालोचक वैभव आपण याचे आहे लवे दिघे आपण या सन्मान आपला केला जाईल लगेच इतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत तर चला आपण सन्मानित करूया समालोचकांचे महागुरु ज्यांनी अगदी या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळ्यापासून बक्षीस वितरणापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या आणि मान्यवरांचं आदरातिथ्य शुभ सन्मान केलं महागुरूंचं कार्य आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या सगळ्या मान्यवरांचं त्यांनी शुभ सन्मान आपल्या शुभमुखातून केलं त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो धन्यवाद महागुरु हॅलो माझी इच्छा अशी आहे का जे मॅची असतात बरोबर आहे का नामदेव शेट्टी मॅची ठेवलं बरोबर आहे याच्यामध्ये असा या मॅची लग्न नसतं हल्दी नसतात आणि कुठला साखरपुडा नसतो पण जे पण महागुरू असतील कोण असतील तुझ्या पण मॅचमध्ये लक्ष पाहिजे कुठं पाहिजे कारण अंपायरचे टाकरा पडतात का पडतात लक्ष पाहिजे का पाहिजे जेणेकरून महागुरूने पण त्यांना दुसरं कॉमेडी त्यांना महाबू मानकरी मात्र आता मी ते जाहीर करणार आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळाची अशी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा मालिकावीर आपण जाहीर करणार आहोत तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघातील सर्व सहकारी आयोजक समिती आमचे आयोजक आणि त्याचबरोबर आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी या सर्वांनी अमित आतिश सर्व या आऊ पवार सर्वांनी यायच्या बघा रमेश पवार सर्वांनी यायच्या बघा ऑर्गनायझर कमिटी आणि मालिकावीर ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने ते पुरस्कृत केलेले आहे सन्माननीय आद्विक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा वैभव शेठ ढवले शिवकर यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो नामदेव शेठ जमदाडे साहेब उमेश आपण समोर अप्पा शेठ या सर्वांनी याचे आहे रामदास जमदाडे आमचे बालूदादा पवार आणि यांच्या शुभ हस्ते मालिकावीर हे पारितोषिक इथे वितरित केलं जाईल प्रत्येकाचं स्वप्न होतं मालिकावीर बनण्याचं परंतु मालिकावीरच्या रेसमध्ये 2 खेळाडू होतं निश्चित स्वरूपात एका खेळाडूच्या नावावर धावा होत्या स्पर्धेमध्ये एकूण 106 अर्थात धनेश गवते 106
परंतु त्यानंतर एका खेळाडूच्या नावावर एकूण धावा 99 आणि 3 फलंदाजांना ज्याने बाद केलं म्हणजे एकूण पॉइंट झालेले आहेत 114. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक जात आहे अर्थात मालिकावीर की त्या खेळाडूच्या नावावर माझ्या मतानुसार आस्थागत ही 5वी टू व्हीलर्स बाईक असणार आहे. मालिकावीर खेळाडू ठरतो. संघाचं नाव आहे 8085 मरियाई 11 क्रिकेट संघ केवाले आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो गणेश पारवे. आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आयोजित स्पर्धेचा मालिकावीर आणि मालिकावीर टू व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे शिवकर गावचे युवा उद्योजक आद्विक एंटरप्राइजेसचे ऑनर चंद्रकांत या आपण समोर. चंद्रकांत पाटील आपण समोर याचे आहे. आद्विक एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय वैभवशेठ ढवले शिवकार यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू वाकडी ग्रामस्थांच्या वतीने. आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो इथे सन्माननीय गणेश पारवे. आमचे सरपंच आहेत आजी माजी सरपंच आहेत उमेश आहेत बालूशेठ पवार नामदेवशेठ जमदाडे आहे अमित जमदाडे आमचे रमेश पवार सन्मान्य रामदास जमदाडे. चला चला या निश्चित स्वरूपात गणेश पारवे यांच्याकडे बोलूया. गणेश या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूंनी स्वप्न बाळगलं होतं स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्याचं. हे स्वप्न तुझं पूर्ण झालं. गणेश सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक देऊन तुझा गौरव करण्यात आला. कसं वाटतं तुला? प्रथमतः सर्व गावाचं आणि जे सपोर्ट करतात आम्हाला जेवढे म्हणजे यावर 2 वर्ष आम्ही खूप बॅट फॉर्मला होतो आणि जे तुलसीराम डांगरकर असतील मिलम पालकर असतील स्वतंत्र पालकर असतील आणि माझे मित्र जे इतर बाहेरचे आहेत जे एंट्री टाकतात त्यांचं पण मनापासून मी आभार मानतो. कारण एवढे आम्ही बॅट फॉर्मला होतो की मॅचेस जिंकत नव्हतो. 2 वर्ष ट्रॉफीसुद्धा नव्हती आणि गावाने खूप सपोर्ट केला. ते 40+ असतील त्या संघाने पण आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांचं पण मनापासून आभार मानतो. जर काय आमच्याकडून चुका झाल्या असतील तर कृपया आम्हाला माफ करा. चुकून काही वाईट कुणाला बोललो असतील तर आम्ही छोटे आहोत या तुमच्या मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आणि जी लहान मुलं आहेत प्रत्येक मॅच बघायला येतात खूप भारी वाटतंय आणि यांच्यातून कोणतरी भविष्यात एक चांगला खेळाडू होईल आणि केवले गावाचं नाव मोठं करेल हीच अपेक्षा बाळगतो. आणि जे 4 वाजता आम्हाला दररोज प्रॅक्टिस देण्यासाठी येतात आणि पोरांकडून मी एक आशा करतो की सर्वांनी प्रॅक्टिसला या. कारण 3 ते 4 खेळाडू फक्त प्रॅक्टिसला असतात बाकी कोण नसतात. उमेश सोडला तर कारण त्याची जनरलशिप असते त्यामुळे तो कधी कधी ॲडजस्टमेंट करून येतो. एकंदरीत या स्पर्धेचे तुम्ही घटक बनले. नामदेवशेठ जमदाडे असतील आमचे शशिकांत दादा कुठले असतील उमेश पवार असतील सन्माननीय मंगेश पाटील आणि सरपंच बालूदादा पवार यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली स्पर्धेचं तुम्ही घटक बनलं. या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये तुम्ही काय अनुभवलं? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? खूप चांगली स्पर्धा वाटली आणि 40+ टीम ठेवल्या होत्या त्यांना पण कुठे म्हणजे खेळण्याची संधी मिळते. खूप चांगलं वाटते. भविष्यात आम्ही पण 40+मध्ये जाऊ आणि तेव्हा आणखीन म्हणजे प्लॅटफॉर्म वाढेल ही अपेक्षा करतो. शशिकांत गायकर असतील स्वप्नील पाटील असतील आणि माझे गुरु ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आणि त्यांचा मला घडवण्यात खूप मोलाचं स्थान आहे विजय शेठ ठाकूर हे सुद्धा आज 4 वाजेपर्यंत इथं माझ्यासोबत आहेत. खूप खूप बरं वाटतंय. एकंदरीत आस्थागत अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतो. तुझ्या कारकिर्दीमधली ही कितीवी बाईक आहे? ही 5वी बाईक आहे आणि मी डेडिकेट करणार होतो पण संजय माली यांनी सांगितलं की याच्या पुढे जी तुला मी स्वतःहून बोलेन का मला बाईक पाहिजे तेव्हा मी नक्की घेणार. चला निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आणि मी इथे जाहीर करतो की याच्या पुढे जेवढ्या मला बाईक भेटतील तेवढ्या केवळ संघातून जो चांगला केलेल त्याला मी डेडिकेट करेन. बघा त्यांनी जाहीर केलेलं आहे. आठवण करून दिली आम्हाला खऱ्या अर्थाने बारक्या शेलकेला एक बाईक मिळाली ती स्वतःसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर ज्या बाईक मिळाल्या त्याला बारक्या शेलके पाली त्याने त्याच्या सर्व सहकार्याने दिला. त्यानंतर आपण
उसाली क्रिकेट संघाचा खऱ्या अर्थाने त्या संघामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळाला. मालिकावीर चांगलं आहे, इतर खेळाडूंचा सुद्धा योगदान असतो आणि ती भूमिका तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा निर्णय घेतल्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा सर्वांचा इथे अभिनंदन, सर्वांचा आभार मानून, प्रेक्षकांचा आभार मानून ही स्पर्धा संपली असे आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी स्पर्धेचे शिल्पकार आमचे नामदेव शेठ जमदाडे साहेब सर्वांच्या वतीने ते जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.